बारकी लेकरं होती बाई घरात आली ना दरवाजा लावून घ्यायचा म्हणायचं मम्मी घरात नाहीये नाही टाकायचं आमच्या इथे ब्लाऊज शिवायला. काय झालं काकू लईच तापल्या? काय झालं म्हणजे ती बाईनी 3 महिने झाले तेव्हापासून ब्लाऊज शिवून नेले, आधी 2 टाकले ते शिवून नेले, त्याची पण शिलाई नाही दिली. तिला सगळीकडे वाटायला पैसे आहे पण तिला शिलाई द्यायलाच गरीबी येते. जेव्हा ब्लाऊज शिवायचं ना तेव्हा असं शिवा तसं शिवा, साड्या तर घेते 3-3 हजाराच्या पण पैसे द्यायलाच नाही तर त्यांच्याकडे. ब्लाऊजची शिलाई 500-700 सांगितली ना, ते यांची गरीबी जागे होती. साड्या घ्यायला ना यांची गरीबी जागे होती. पण साड्या तर 3-3 हजाराच्या घेतात. साड्या घेताना यांना दिसत नाही का आता तुम्ही असे गिराईक कॅन्सल करणारे, अजिबात शिवायला घेणार नाही ब्लाऊज. असं बाहेर बोर्ड लावणार आहे की ज्याला परवडन त्यांनीच घरात यायचं. इथं काय भाजीपाल्याचा भाव चालू आहे का? माणसाची मानपाटी एक होती पार. इथं माणूस स्वतःला साडीवरचं ब्लाऊज शिवून दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज घातलंय आणि आज चालल्यात मोठ्या माझं ब्लाऊज शिव म्हणून. आता बोल बाई तुझं काय काम होतं? तू तर नवीनच दिसते इथं आलेली. काय झालं ड्रेस शिवायचा होता का? नाही घागरा टाकायचं होता. अगं बाई सुंदर दिसती, घागरा तर खूप छान दिसत तुझ्यावर. आता मी काय म्हणते पुढच्या 2 महिने ना माझ्याकडे ना लई मोठा स्टॉक आलेला आहे. ते नाही का सेलिब्रिटीचे ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले इथं. अख्ख्या गल्लीत बाया जातात माझ्यावर, मी सगळ्यात भारी ब्लाऊज शिवते. पैसे देते ना मी. पैशाचं नाही करा आणि तुला वाटलं काय त्या बायासारखं माझ्यासोबत पण भांडण. माणूस ओळखून भांडते मी, उगं कोणाच्या पैशाच्या मागे नाही लागत मी. आता 3 महिने थांब, मी एकदम तुझा परफेक्ट घागरा शिवून देते. आता सध्या आहे ना आमिर खानचं 3रं लग्न होणार आहे, त्याच्या बायकोचं ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आलेले येतं. आणि विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या 2 बायकाचे ब्लाऊज पण माझ्याकडे शिवायला येतं आणि घरच्यांचे पिको फॉल ते सगळं माझ्याकडेच करायला आहे. तुला माहितीये ना बाई काकूचं कसं आहे, सेलिब्रिटीचे ब्लाऊज शिवते. आता या गल्लीतल्या बायांचे अजिबात ब्लाऊज घ्यायचे नाही शिवायला. ये मग तू लवकर, छान दिसतीस. हो हो बाय बाय.